सो नमस्कार गाईज, आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणार अशी चटपटीत पाणीपुरी। तर आता आपण हे बटाटे घेऊयात, त्यांना कापूयात मस्त। हे मी काल भिजवलेले पांढरे वाटाणे आहेत, खूप वेळ भिजत ठेवायचे, हे 10-12 तास, तेव्हा मस्त शिजतात। आता मी याच्यामध्ये हळद, जिरं, बटाटे टाकून मस्तपैकी कुकरला लावून घेतले आहेत। तोपर्यंत आता हिरव्या चटणीची तयारी करून घेऊयात। त्याच्यामध्ये हिरव्या चटणीमध्ये मी पुदिना, हिरवी मिरची, लसूण, आलं असं मीठ टाकून चटणी बनवून घेतली आहे। तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत। आता बघूयात आपण खोलून। वा वा वा, किती मस्त झालं आहे, किती मस्त शिजले आहेत। आता मी त्याला पुन्हा असं स्मॅश करून घेते, वाटाणे वगैरे मस्तपैकी, म्हणजे खाताना आपल्या तोंडाला लागणार नाहीत। ह्याच्यामध्ये मी हळद आणि थोडे स्पायसेस टाकलेत चवीनुसार। तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर कमेंट करा। हे पॅकेट पाणीपुरीचं मी रेडीमेड आणलं आहे, गव्हाच्या पाणीपुऱ्या आहेत ह्या। चटणी पण रेडी झाली आहे। आता जरा पुऱ्या तळून घेऊयात आपण। वाव, किती मस्त टम्म फुगल्यात, असं गोल गोल फुगतात ह्या। कमेंटमध्ये करा जर तुम्हाला जाणून घ्यायचं मी पाणीपुरी कुठून आणले, पॅकेट पाणीपुऱ्यांचं। आता खाऊन बघते कसं झालं।